गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर आता वाजलेले आहेत किती 11:30 वाजलेले आहेत. आम्ही घरातून आता जस्ट निघतोय. लवकर निघायला पाहिजे तर पण झालं आहे लेट आता. आणि मामा येतो आहे आम्हाला सोडायला. तर मी मम्मी पप्पा निघालेलो आहे. अजून दोघं खाली आलेले नाही आहेत पण येतील. आले की आम्ही निघू. स्टँड लावून गप साईडला लाव गाडी. गाईज, सागर मामा आम्हाला सोडायला आलेला आहे. मामा हॅलो कर. लय दिवसांनी दर्शन दरस. काय बोलायचं आहे? गाईज, आम्ही जस्ट पोहोचलेलो आहे. बसेस बघतोय पप्पा. काल सॅटरडे आहे ना म्हणून आपण आज जाऊ. खाली असं लिहायचं असं. गाईज, हे बघा आम्ही असं 3 जण बसलोय. 1 2 इथे एक बॅग आहे, इकडे एक बॅग आहे, इथे एक बॅग आहे, इथं माझा नेकिलो आणि इथं मी आणि वाजणार आहे. तर गाईज, आम्ही जस्ट लँडेड लँडवर होतो आम्ही. आता जस्ट उतरलेलो आहे आणि आता चालत 5 मिनिटाचा रस्ता आहे. म्हटलं ऑटो करण्याच्या ऐवजी चालत जाऊया. 11 नंबरची गाडी आहे आमच्याकडे. वॉकी आता किती 5:30 वाजलेत. थोडा उशीर झाला पण आमची मस्त झोप झाली. पण मी कॅमेराच घेतला नाही बसमध्ये. जे झोपलेलोच आम्ही. काय कधी स्टार्टिंगला एकदाच घेतलं होतं. गाईज, आम्ही पोचलेलो आहे घरी. मग अशीच पोचलो आहे 6ला. आता 6:30 वाजलेत. तर पप्पा झोपले थोडा वेळ. आम्हाला निघायचं आहे 8 वाजता घरातून. तर आम्ही इथं रेडी होतो. मग मी रेडी झाल्यानंतर ना मग सांगेन की मी कुठं जाते, तिथे काय होणार आहे आणि काय नाही होणार आहे. कारण ते मला एक्झॅक्टली नाही माहिती. मम्मीला पप्पालाच माहिती. तर ते सांगतील तुम्हाला. आणि आता बघू अजून पुढं काय होतं. गाईज, आम्ही निघालो आहे ऑलरेडी. आम्हाला लेट झालेलं आहे. आम्हाला 8:30ला घरातून निघायचं होतं पण ऑलरेडी लेट झालं आहे. तर मी बोलत होते की आम्ही कर्दळीला जाणार आहे. तिथं होम हवन आहे. तिथं पप्पा होम हवनला बसणार आहेत. त्याच्यानंतर मग अशी इथं बंद कर. मग त्याच्यानंतर जाणार आहे आम्ही अक्कलकोटला. अक्कलकोटला जाऊन मग घरी येणार आहे. मग त्याच्या पुढं बघायला येईल. अजून मी ट्राय करेन तर खूप गर्दी असणार आहे ऑब्व्हियसली. तर मग मी ट्राय करते छोटे फुटेज घेऊन टाकेन कुठून तरी. कसं आहे की नाही. बाय करा चला पटपट. चला गाईज, ऑलरेडी लेट झाला. पटकन गाईज, आम्ही जस्ट पोहोचलेलो आहे इथे आणि पप्पा गेलेत गाडी पार्क करण्यासाठी. शूज काढू, सॉक्स पण काढू. गाईज, इथं 110 हवन लावण्यात आलेले आहेत. हा मोठा हवन आहे पुढचा आणि बाकीचे सगळे मिळून 110 हवन आहेत. असं का चाललं गाईज? बघा हवनसाठी कष्ट चालू आहेत. इतकी गरमी आहे की काय विचारू नका. आणि हे घातल्यामुळे तर अजून हीट पास नाही होणार, तर अजून जास्त गरम होणार. अरे उभा लगा उभा. खूप म्हणजे काय भयंकर गरम होतं इथे. सगळ्या हातात रुमाल घेऊन बसले पण केस तर वर टांगून टाकले तिने. खूप म्हणजे खूप अतिशय गरम होत आहे. आत्ताच ही हालत आहे तर हवन सुरू झाल्यावरती काय होणार आहे काय माहिती. ओम दिव्यनेत्राय नमः स्वाहा. दिव्यनेत्राय नमः. ओम त्रिनेत्राय नमः स्वाहा. गुरवे नमः स्वाहा. गुरवे नमः. ओम गुरवे नमः स्वाहा. गुरवे नमः स्वाहा. गुरवे नमः. ओम गुरवे नमः स्वाहा. शिवा शांती. ओम शांती शांती शांती. खूप गर्दी होती म्हणून आम्ही शूट नाही करू शकले मी तिथे. आता जेवण झालंय आमचं. जेवण करून आम्ही इथे बसले. इतकी गरमी की मी केसवर बांधून टाकले. ही काय पप्पाची आहे. जेवण खूपच मस्त होतं. एकच नंबर जेवण. आणि आता आम्हाला जायचं इथून अक्कलकोटला. वाजलेत 12:30 आणि ऊन इतकं आहे की चमकतं आहे. इतक्या उन्हात जाणारं शक्य नाही आहे. सो आता बघू काय करतो. इथे थोड्या वेळ बसतोय की जातोय डोंट नो.
सो लेट्स सी. वरती वरती पण काय हॅलो हॅलो. गाईज आम्ही तिथून निघालेलो आहे आणि आता आम्ही चाललो आहे अक्कलकोटला. मोबाईलचं चार्जिंग 27वरती आहे, 26 झालं आहे आता. तर ते शूट करता येईल की नाही माहीत नाही. मी ते थम्सअप थंड पाण्याची बॉटल घेतली कारण खूप ऊन आहे, खूप म्हणजे खूपच ऊन आहे. आता भेटते मी डायरेक्ट तिकडे अक्कलकोटला. गाईज आम्ही अक्कलकोटमध्ये आलेलो आहे आणि बघू शकता तुम्ही किती भली मोठी गर्दी आहे. आज प्रकट दिन आहे म्हणून. हे तर काहीच नाही आहे, मागं पूर्ण अशी रांग लागलेली आहे. हे बघून आम्ही ठरवलेलं आहे की आम्ही बाहेरच्या बाहेर जाणार आहे. आतमध्ये लाईनमध्ये कोण जात बसणार. पप्पा चाललेत पुढे पुढे, आम्ही चाललोय मागे मागे. गाईज आम्ही बाहेरून दर्शन घेतले होते. ऊन निघतंय की आमच्यात हिंमत नाही आहे आज की लाईनमधनं आज जायची, कारण अर्धा रस्ता पूर्ण लाईनमध्येच गेलेला आहे. तर आता आम्ही निघालो आहे, परत पप्पा गाडी आणायला गेलेत. आपणच गेलो असेल पप्पा गाडी आणायला गेलेले आहेत आणि आम्ही 3 बॉटल पाणी खलास केलं त्यापर्यंत एका तासात. इतकं ऊन आहे, पोटात जागा नाही आहे पाणी प्यायला, पण पाणी प्यायचं आहे कारण तहान लागते तेवढी. इथंपर्यंत पाणी भरलं आहे, इथंपर्यंत, पण तरी पण पाणी प्यायचं का एवढं संपलं 15 मिनटं. एक खोट प्यायचं पाणी जरा वेळ गट 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 वाटतं. गाईज आम्ही आलेलो आहे गेनसिद्ध महाराजच्या मंदिरमध्ये. आमचं कुलदैवत आहे. तुम्ही मागच्या वेळेस ब्लॉगमध्ये बघितलं असणार आहे, पण तेव्हा ते कंप्लीट नव्हतं. म्हणजे थोडंसं पेंट करायचं राहिलं होतं, तर ह्या वेळेस पूर्ण झालेलं आहे हे. आणि याचं कळस पूजन पण झालं होतं, ज्याला मम्मी आणि पप्पा दोघं पण गेले होते. मी नव्हते गेले कारण माझे पेपर चालू होते. आता हे प्रॉपर रेडी झालेलं आहे पूर्ण, मी दाखवते. लास्ट टाइम जर तुम्ही बघितलं असेल तर हे इंटिरियर एवढं पूर्ण पेंट केलेलं नव्हतं. इकडे पण पेंट केलेलं नव्हतं काही, पण आता पेंट केलेलं आहे. काल पाडवा होता म्हणून एवढी सगळी डेकोरेशन आहे ही. गाईज इथं मोबाईलला 6% चार्जिंग आहे. आणि आता अजिबात काही ब्लॉग, आता काही कॉन्टेंट भेटलं तरी पण मी ब्लॉग नाही करू शकत. 5% चार्जिंग, मोबाईल स्विच ऑफ व्हायला आला आहे. तर आता डायरेक्ट मी तुम्हाला घरी जाऊन भेटते. गाईज आम्ही चाललो आहे प्रगतीसाठी केक आणायला कारण आज तिचा बर्थडे आहे. काढ बाहेर गाडी. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर प्रगती, डे टू यू. किती वाजता लागला? छान, अतिउत्कृष्ट, अतिउत्कृष्ट. दोन्ही चालू आहे. येऊ घेऊन खायला बघू. लावा खाता. त्याच्यापेक्षा मोबाईल चांगला सोडून कुठलाही बघ नाही चांगला. पोको कोको पोको हा लागला लागला. ठुसो हटो. हरिओम. हरिओम. स्वामी समर्थ. व्हेज आहे ना? हा ऐकलंस ना? वेगन वेगन त्यातलं मी कंटेंट काढलं तर अर्धा निमा ऐकलं तर नाही का? होय, अर्धा निमा त्यातलं कंटेंट काढलं तर परत खाणार नाही. फोटो दोन्ही ब्लॉग चालू ब्लॉग. ब्लॉग मध्ये फोटो टाका. यस काढते. चलो गाईज मम्मी आणि पप्पा चाललेत आता पुण्याला. मी राहणार आहे असं मी सांगितलं होतं. आणि हा एक बॉक्स आहे मागे बघू येतं, तिथे 2 बॉक्स आहेत. एक बॉक्स पप्पाकडे आहे आणि एक अजून एक टीप आहे इथं कुठेतरी असेल, एक असेल कुठेतरी भैया. आता हे चाललेलं आहे पुण्याला, मी राहती आहे. हा ही गाडी घेऊन जातोय. हा पण चाललाय बँगलोरला त्याच्या कामासाठी. आणि मी मी दोघं गाडीवरती चाललोय. प्रथमेशला सोडून आम्ही रिटर्न येणार. चला हे चालला बाय. गेला गाईज प्रथमेश त्याच्या कामाच्या जागी. प्रगतीचा बर्थडे होता आज. शी सेलिब्रेटेड. फायनली बर्थडे करून गेला माझा. मम्मी पप्पा पण गेलेले आहेत, तो पण गेलेला आहे. आता मी ब्लॉग एंड करते तिच्यासोबत. इफ यू डू लाईक दिस ब्लॉग देन प्लीज Do like, share and subscribe. अँड कॉमेंट ऑल्सो Yes. टू माय यूट्यूब चॅनल विच इज Vlog with Shreya. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.